नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लायब्ररी सायन्स अकॅडमी आपल्या महाराष्ट्रातल्या पहिल्या यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्रामध्ये 5 मे 2026 म्हणजे आजच्या तारखेमध्ये MPSC मार्फत कोणकोणत्या पदासंदर्भाची भरती प्रक्रिया आता होणार आणि कोणकोणत्या पदामधली सेवा प्रवेश नियम बदल झालेला आहे याची संपूर्ण माहिती देणारा एक महत्त्वपूर्ण GR प्रकाशित झालेले आहे. तर त्यामध्ये आपल्या लायब्ररी सायन्समध्ये ग्रंथपाल असेल, त्यानंतर उपग्रंथपाल असेल, ग्रंथपाल परिचर असेल, असिस्टंट लायब्ररीयन असेल, इतर वेगवेगळ्या पदासंदर्भात म्हणजे लायब्ररी सायन्स संदर्भात जे काही पदं आहेत तर त्या पदासंदर्भात जे काही महत्त्वपूर्ण बदल असतील तर ते बदल आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेऊया. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं MPSCच्या मार्फत ही भरती प्रक्रिया आता होणार आहे. तर नेमकं भरती प्रक्रिया कशा पद्धतीने राबवली जाईल याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून डिस्कस करूया. अजूनपर्यंत आपण जर आपल्या लायब्ररी सायन्स अकॅडमी या यूट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करा, कारण का की आपलाच विषय आपल्याला मोठा करायचा असतो. महाराष्ट्रामध्ये मराठीमध्ये लायब्ररी सायन्स तुम्हाला जर शिकायचं असेल तर चांगल्या प्रकारे आपण दर्जेदार कंटेंट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण घेऊन येणार आहे. त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. जर तुम्हाला लायब्ररी सायन्सच्या ग्रुपमध्ये जर जॉईन व्हायचं असेल तर 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. व्हॉट्सअप मॅसेज करून लायब्ररी सायन्स अशा प्रकारे मला टाईप करा, जेणेकरून तुम्हाला त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये तुम्हाला जॉईन करता येईल. तत्पूर्वी महाराष्ट्रामध्ये सेटची परीक्षा जूनमध्ये नियोजित आहे. जर तुम्ही लायब्ररी सायन्सच्या माध्यमातून जर सेटची परीक्षा जर देणार असाल तर आपण सेट यासाठी जे सेकंड पेपर आहे लायब्ररी सायन्सचा तर त्यावर आपण दर्जेदार टेस्ट सिरीजसुद्धा सुरुवात केली. 149 रुपये 249 रुपये पे करून तुम्ही ही टेस्ट सिरीज जॉईन करू शकता. टेस्ट सिरीजचं जे काही पेपरचं शेड्यूल असेल तर पहिला पेपर 3 मेला आपला झालेला आहे, दुसरा पेपर 7 मेला होणार आहे, त्यानंतर तिसरा पेपर 10 मेला. या टाईम टेबलनुसार तुम्ही या ठिकाणी ही टेस्ट सिरीज सोडवू शकता. केव्हाही तुम्ही टेस्ट सिरीज सोडू शकता. 3 मेचा जर तुम्ही आताही जर पेपर जॉईन केला तर तुम्हाला त्या ठिकाणी सोडवता येणार. दर्जेदार ही टेस्ट सिरीज असणार आहे. डेमो पहा, त्यानंतरची टेस्ट सिरीज बाय करू शकता. टेस्ट सिरीज जॉईन करण्यासाठी तुम्हाला डिजिटल JK हे आपलं प्लेस्टोरला ॲप्लिकेशन आहे तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करू शकता किंवा 99 21 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. तर आता लायब्ररी सायन्स संदर्भात जे काही महत्त्वपूर्ण बदल असेल तर ते बदल या ठिकाणी आपण चर्चा करूया. तर यामध्ये पहा, पहिला आहे विभाग. पहिला विभाग आहे कृषी पशुसंवर्धन. या विभागाच्या अंतर्गत जे काही आस्थापना विभाग आहे तर त्यामध्ये ग्रंथपाल पद जे आहे गट क च्या अंतर्गत, हे गट क च्या अंतर्गत जी काही पहिलीची पात्रता होती ती आपण न पाहता डायरेक्टली आता या पदासाठी नेमकं पात्रता काय, म्हणजे ज्यावेळेस MPSCच्या मार्फत पशुसंवर्धन या विभागाच्या अंतर्गत ग्रंथपाल म्हणजे लायब्ररी या पदाची जाहिरात येईल तर त्यावेळेस हे तुमच्याकडे पात्रता पाहिजे. पात्रता म्हणजे कोणती, तर तुम्ही कोणत्याही याच्यामधून जर तुमचं ग्रॅज्युएशन झालं असेल म्हणजे BA असेल, BCom असेल, MCom असेल, जे काय असेल तुमचं डिग्री असेल, एनी डिग्री जर तुमच्याकडे असेल, त्यासोबतच जर तुमचं बिलीफ झालं असेल, बिलीफ इन लायब्ररीयनशिप जर तुमच्याकडे असेल म्हणजे बिलीफ असेल किंवा लायब्ररीयनशिप जर तुमच्याकडे जर सर्टिफिकेट असेल तर तुम्ही या पदासाठी फॉर्म भरू शकता. म्हणजेच काय, जर तुमच्याकडं या डिपार्टमेंटच्या अंतर्गत जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे एनी डिग्री किंवा बिलीफ असेल किंवा तुमच्याकडे जर सर्टिफिकेट कोर्स असेल तर तुम्ही यासाठी फॉर्म भरू शकता. एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल किंवा इतर काही महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत तर या ठिकाणी नॉट रिक्वायर्ड म्हणजे या ठिकाणी तुमच्यासाठी कंपल्सरी नाहीत, या बाबी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर वित्त विभागाच्या अंतर्गत ग्रंथपाल या पदासाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन आहे, एनी ग्रॅज्युएशन, त्यासोबतच तुमचं बिलीफ किंवा सर्टिफिकेट इन लायब्ररीयनशिपमधलं जर तुमच्याकडे असेल, LTC असेल, हे जर सर्टिफिकेटचा कोर्स असेल आता 6 महिन्याचा झालेला आहे, जर तो तुमच्याकडे असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्यानंतर ग्रंथालय परिचर गट क च्या अंतर्गत वन विभागाच्या अंतर्गत जर तुमच्याकडे एनी डिग्री असेल, बिलीफ असेल किंवा सर्टिफिकेट कोर्स असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर ग्रंथपाल सहसंदर्भक सूची सहाय्यक म्हणजे लायब्ररीयन कम रेफरन्स लिस्ट असिस्टंट या पदासाठी जर तुम्हाला सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडे एनी डिग्री, बिलीफ किंवा सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर रेडिंग पहा, सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत उपग्रंथपाल एक पर्यायी डेप्युटी लायब्ररीयन या पदासाठी तुम्ही एनी डिग्री असेल, बिलीफ असेल आणि सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. सहाय्यक ग्रंथपालसाठी सुद्धा सेम क्वालिफिकेशन आहे. सहाय्यक ग्रंथपाल सामान्य प्रशासन विभाग आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या कला संचलनाच्या अंतर्गत सुद्धा
सेम पात्रता. त्यानंतर उच्च तंत्र शिक्षण विभागाच्या अंतर्गत उच्च शिक्षण संचालनाच्या अंतर्गत सहाय्यक ग्रंथपालासाठी सुद्धा तुम्ही बिलीप त्यासोबत तुमची एनी डिग्री हे असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. त्यानंतर ग्रंथपाल श्रेणी 3च्या अंतर्गत सेम क्वालिफिकेशन एनी डिग्री म्हणजे तुमचं BA असेल, BCom असेल, त्यानंतर BSc असेल आणि त्यासोबत जर तुम्ही नंतर जर बिलीप केला असेल तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येईल. जर तुम्ही मुक्त विद्यापीठातून असेल किंवा टिळक विद्यापीठातून जर तुम्ही बिलीप केला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे. त्यानंतर ग्रंथालय सहाय्यक वार्डन उच्च शिक्षण संचालनाच्या अंतर्गत सुद्धा सेम पात्रता आहे. त्यानंतर या ठिकाणी पहा ग्रंथालय संचालनाच्या अंतर्गत सुद्धा तुमची सेम पात्रता एनी डिग्री, त्यानंतर बिलीप आणि त्यानंतर सर्टिफिकेट इन लायब्ररीशिपमध्ये असेल. त्यानंतर या ठिकाणी पहा इश्यू असिस्टंट म्हणजे देवघेव प्रेषक सहाय्यक ग्रंथालय संचालनाच्या अंतर्गत सुद्धा सेम क्वालिफिकेशन. ग्रंथालय सहाय्यक सुद्धासाठी सुद्धा सेम पात्रता. त्यानंतर ग्रंथपाल कामगार आयुक्ताच्या अंतर्गत जे पद आहे तर त्या पदासाठी सुद्धा तुम्हाला एनी डिग्री, बिलीप असेल आणि सर्टिफिकेट असेल तर तुम्ही फॉर्म भरू शकता. सर्टिफिकेट हे ऑरमध्ये आहे म्हणजे तुम्ही एनी डिग्री आणि जर बिलीप जरी असेल तरी तुम्ही या ठिकाणी पात्र असणार आहेत. म्हणजे तुम्हाला प्रत्येक डिपार्टमेंटच्या अंतर्गत जर तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुमच्याकडं एनी डिग्री त्यासोबत तुमचं बिलीप किंवा सर्टिफिकेट जर कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे यामध्ये बदल करण्यात आला आहे. परत एकदा मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला जर बिलीपवर, एमलीपवर, सेट नेटवर जरी फॉर्म भरता येत असतील आत्तापर्यंत, तर आता नवीन सेवा प्रवेशानुसार जर तुमच्याकडं कोणत्याही मित्राकडं एनी डिग्री असेल, BA असेल, BCom असेल, BSc असेल, कोणती एनी डिग्री असेल, YCMमध्ये असेल, रेग्युलर असेल, काही फरक पडत नाही. त्यानंतर तुमचं जर बिलीफ असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. जर तुमच्याकडं बिलीफ नसेल, जर तुमच्याकडं सर्टिफिकेट कोर्स असेल म्हणजे सर्टिफिकेट इन लायब्ररीशिप जर हा जर तुमच्याकडं जर कोर्स असेल तर तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. तर अशा प्रकारे लायब्ररी सायन्समधला MPSCच्या माध्यमातून जी काही गट क च्या अंतर्गतची भरती होणार आहे, गट क च्या अंतर्गत ही पदभरती होणार आहे. तर या पदासंदर्भाचा हा एक नवीन सेवा प्रवेश नियम या ठिकाणी डिक्लेअर करण्यात आलेला आहे. त्या संदर्भाची एक सर्वात महत्त्वाची अपडेट होती. त्यामध्ये गट अ असेल, गट ब असतील, या पदासाठी नेमकी कोणती पात्रता आहे त्या संदर्भात जर तुम्हाला जर अपडेट हवे असेल तर तशा प्रकारे कमेंट करा जेणेकरून आपण त्यावर एक नवीन व्हिडिओ अपडेट करूया. त्यासोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला लायब्ररी सायन्स संदर्भाची काही महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन असेल तर ती इन्फॉर्मेशन आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया. महाराष्ट्रातलं हे पहिलं यूट्यूब चॅनल आहे जे की लायब्ररी सायन्सवर या ठिकाणी आपण रन करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये जे काही आगामी भरती प्रक्रिया होणार आहे तर त्या संदर्भाचे क्वेश्चन असतील, प्रश्नसंच असेल, त्यानंतर आपण एक नवीन बॅचसुद्धा लॉन्च करणार आहे. सेटची जर तुम्हाला जर टेसरी जर जॉईन करायची तर टेसरी तुम्हाला जॉईन करू शकता. महाराष्ट्रामध्ये आत्तापर्यंत जे काही परीक्षा झाल्यात तर त्या परीक्षेचे PYQ जर तुम्हाला पुस्तक हवा असेल किंवा PYQ जर तुम्हाला जर हवा असेल तर 9921 273 558 या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करा आणि व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सर्वांनी जॉईन व्हा. धन्यवाद. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.